प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड, महान, सुंदर, सामर्थ्यशाली नावामध्ये आज पुन्हा एकदा तुमच्या समोर आलोय परमेश्वराची काही वचनं घेऊन. या तर मग बघूया आपण देवाच्या वचनांमधून काही गोष्टी ऐकण्याचा आणि शिकण्याचा प्रयत्न करूया. आणि मत्तेकृषी वर्तमानाचा 24वा अध्याय 6 ते 13 वचनांमध्ये काही विशेष गोष्टी सांगितल्या जाणार, आपण त्या आज ऐकूया. तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायाच्या आवया ऐकाल. घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्यात शेवट होत नाही. कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. पण या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होत. तेव्हा तुमचे हाल करण्याकरता ते तुम्हाला धरून देतील व तुम्हाला जीवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. त्यावेळी पुष्कळ जण अडखळतील, एकमेकास धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील. पुष्कळ खोटे संदेश उठतील व अनेकास फसवतील. आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल, परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि शेवटच्या काळाविषयी बायबल आम्हाला काही गोष्टी इथं सांगते. आणि पहिले सुरुवातीला सांगितले की लढायांविषयी ज्या वेळेला ऐकताल त्यावेळेला घाबरून जाऊ नका, सांभाळा, कारण या सगळ्या गोष्टी होणं अवश्य आहे असं बायबल आम्हाला सांगतं. परंतु तेवढ्यात शेवट होत नाही. राष्ट्रावर राष्ट्र आणि राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. या गोष्टी घडणार आहेत, परंतु या गोष्टी वेदनांचा प्रारंभ आहेत असं इथं सांगण्यात आलंय. आणि मग 10वं वचन असं सांगते, त्यावेळी पुष्कळ जण अडखळतील. विश्वासणारे पण अडखळतील, जे येशूवर विश्वास ठेवतात ते पण अडखळले जातील. सो कॉल्ड ख्रिस्ती म्हणणारे, बिलिव्हर्स म्हणणारे लोक अडखळणार आहेत असं बायबल आम्हाला सांगतं. एकमेकांना धरून देतील आणि एकमेकांचा द्वेष करतील. हा मोठा आणि महत्वाचा पॉइंट आहे. पुष्कळ खोटे संदेश उठतील व अनेकांना फसवतील आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. आम्ही पाहत आहोत या दिवसांमध्ये एकमेकांचा द्वेष कशा प्रकारे केला जातोय. एकमेकांबद्दलचा राग, एकमेकांबद्दलची निंदा, एकमेकांबद्दलच्या चहाड्या, लबाड्या, या सगळ्या प्रकारच्या गोष्टी कशा प्रकारे चालू आहेत हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि बायबल इथं असं म्हणते की अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. अनिती म्हणजे काय? जिथं नीतिमत्ताच नाहीये, जिथं फसवणूक आहे, जिथं लबाडी आहे, जिथं खोटेपणा आहे, जिथं विश्वासघात आहे, जिथं चोरी आहे, चोरून लपून काहीतरी करतोय, जिथं अनिती आहे तिथं प्रीती नसेल. हालेलुया. जिथं अनिती असेल तिथं देवाचं राज्य नसेल, हे मात्र आम्हाला समजलं पाहिजे. जिथं नीतिमत्ता नाही, जिथं देवाचा गौरव नाही, जिथं खोटेपणा आहे, जिथे लबाडी आहे, ते सगळं आम्ही आमच्या नाशासाठी पेरत आहोत. आम्ही देहासाठी पेरणी करतोय का आम्ही आत्म्यासाठी पेरणी करतोय? आम्हाला आज आमच्या जीवनात विचार करायची गरज आहे. अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. प्रीती थंड झाली आहे. दया, माया, प्रेम, प्रीती या सगळ्या गोष्टी आता संपत चालल्यात. आता दया, प्रीती, ममता हे सगळं संपत चाललंय. म्हणजे आत्मकेंद्रित जीवन लोक जगायला सुरुवात केली. लोकांनी कसं जीवन जगतायत? स्वतःपुरता, माझ्यापुरता, मला जसं योग्य वाटतं, मला जसं आवडतं, मला जे जमतंय तेवढंच. मला काय घेणं देणं नाही समोरच्याचं काय होतंय, समोरच्याला काय त्रास होतोय, किंवा समोरच्याला कशा प्रकारचे वेदना होत आहेत, त्याला काय गरज आहे, काय घेणं देणंच नाही. सो कॉल्ड विश्वासणारे म्हटलेले, सो कॉल्ड दर रविवारी चर्चला जाणारे लोक अशाच पद्धतीने आज जगत आहेत. येशू येशू म्हणणारे लोक अशाच पद्धतीने आज जगत आहेत. आत्मकेंद्रित जीवन आम्ही जगत आहोत. कारण बायबल इथं असं सांगते, शेवटच्या काळामध्ये अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. आता प्रीती हा विषय खूप मोठा आहे, खूप वास्ट आहे. आज मी त्याच्याबद्दल बोलणार नाही जास्त. परंतु आम्ही आत्मकेंद्रित, स्वकेंद्रित किंवा स्वार्थी प्रकारचं जीवन आम्ही जगत आहोत का? सेल्फ सेंटर्ड लाईफ ज्याला म्हटलं जातं, ते जीवन आम्ही जगत आहोत का? आणि सेल्फ सेंटर्ड लाईफ जर तुम्ही जगत असाल तर तुम्ही कितीही येशू येशू करा, तुमच्यासाठी स्वर्गाचं राज्य नाही. आज मला हे तुम्हाला सांगावं असं वाटतंय. स्वार्थी विचार प्रभू येशू ख्रिस्ताने केला असता तर तो वधस्तंभावर बलिदान झाला नसता. स्वार्थी विचार जर परमेश्वराने केला असता तर त्याने येशूला स्वर्ग सोडून खाली पृथ्वीवरती जन्म घेण्यासाठी पाठवलं नसतं.
स्वार्थी विचार जर परमेश्वराचा असता तर येशूने माझ्या पापांसाठी, जगाच्या पापांसाठी वधस्तंभावर बलिदान केलं नसतं. परंतु आमचा देव स्वार्थी नाही, पण आम्ही मात्र स्वार्थी आहोत. मला जसं जमतंय तसंच मी करणार, अशा प्रवृत्तीचे आम्ही लोक आहोत. आम्ही फक्त येशू येशू करत आहोत. परंतु बायबल आम्हाला असं सांगते की अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. आम्ही बघत आहोत आजकाल दुसऱ्याचा विचार न करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. संगती असणाऱ्या व्यक्तीचा विचार करायची प्रवृत्ती आमच्या मधली संपत चाललेली आहे. आम्ही तो विचार बंद करून टाकलाय. आम्ही फक्त मला कसं मिळेल, माझा काय फायदा होईल, मला काय प्राप्त होऊ शकेल, असं बघून आजकाल आम्ही एकमेकांशी संबंध ठेवायचे प्रयत्न करत आहोत. मला ही व्यक्ती असं बोलती म्हणून मी तिच्याशी तसं बोलणार नाही, किंवा मी बोलणंच बंद करून टाकेल. अशा प्रकारचं जीवन आम्ही कुठेतरी जगायला सुरुवात केलेली आहे. आम्ही अशा प्रकारचं जीवन जगत आहोत. आम्हाला आज विचार करायची गरज आहे. बायबल इथे आम्हाला सांगते की त्यावेळी पुष्कळ जण अडखळतील, एकमेकांना धरून देतील आणि एकमेकांचा द्वेष करतील. काय करणार आहेत शेवटच्या काळात लोक? एकमेकांना धरून देणार आहेत, जसं यहूदा इस्करियोतनी येशूला धरून दिलं. आणि एकमेकांचा द्वेष करणारे लोक आहेत. आम्ही आजच्या दिवसांमध्ये पाहत आहोत कशा प्रकारे लोक एकमेकांचा द्वेष करतात, कशा प्रकारे एकमेकांबद्दल, म्हणजे संगती असणारे लोकच, लांबचे बाहेरचे जाऊ देत, संगती असणाऱ्या लोकांच्याच बाबतीमधल्या या गोष्टी आहेत सगळ्या. अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. स्वार्थीपणा वाढलाय. स्वतःचा विचार पहिला केला जातोय, दुसऱ्याचं काही घेणं देणं नाही. अशा प्रकारची जी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे, त्यामुळे प्रियांनो जपून राहा असं बायबल आम्हाला सांगतं. जर तुम्ही येशूकडे पाहिलं, देवाकडे पाहिलं, योहान 3:16 आम्हाला सांगते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने जगावरती प्रीती केली आणि त्याने स्वतःचा एकुलता एक पुत्र देऊन टाकला. तो येशू या जगामध्ये आला, एक सर्वसामान्य मनुष्याचं रूप धारण करून गाईच्या गोठ्यामध्ये जन्माला आला. आई वडिलांच्या आज्ञेत राहिला. ज्यावेळेला परमेश्वराने त्याला त्याची सेवा करायला पाचारण केले, त्यावेळेस प्रियांनो देवाच्या आत्म्याने भरून त्याने अनेक रोग्यांना बरं केले, अनेक आजारांना त्याने बरं केले, अनेक दुःखी असणाऱ्या लोकांचे दुःख त्याने काढून टाकलेत, अनेकांच्या जीवनामध्ये त्याने आनंद निर्माण केलाय. त्याच्या लाईफकडे जर पाहिलं तर तो सेल्फ सेंटर्ड लाईफ कधीच जगला नाही. आत्मकेंद्रित जीवन ज्याला म्हणतात, स्वकेंद्रित, फक्त स्वतःभोवतीच. तसं जीवन जर प्रभू येशू ख्रिस्त जगला असता तर आज तुम्ही आणि मी कदाचित त्या ईश्वर विश्वास ठेवला नसता. प्रियांनो देवाची प्रीती बघा. आणि जर देवाची प्रीती आम्हाला समजत नसेल तर आम्ही कसले ख्रिस्ती आहोत. आणि पुढे जाऊन मत्ती 24:13 मध्येच त्याच अध्यायामध्ये 13 वचन असं सांगतं, जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. जो शेवटपर्यंत टिकून राहील. हालेलुया. पहिली गोष्ट तर मार्क 12:30 मध्ये सांगितले, तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण बुद्धीने प्रीती कर. आणि दुसरी आज्ञा ही आहे, जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती कर. आमच्यामध्ये ही प्रीती कुठे दिसती का? आज विचार करायची गरज आहे. आमच्या संगती असणाऱ्यावरती, देवावरती करतो की नाही माहित नाही, संगती असणाऱ्यावरती करतोय का? देवावर करत नसेल तर तो देव जवळ करणार नाही. संगती असणाऱ्यावरती पण करत नसेल तरी पण तो देव जवळ करणार नाही. कारण त्याच्या दोन्ही आज्ञा संपूर्ण नियमशास्त्राचा सार आहे असं सांगितलं. संपूर्ण बायबलचा सार काय आहे तर पहिली प्रीती परमेश्वरावरती, दुसरी प्रीती संगती असणाऱ्या प्रत्येकावरती. येशू म्हणतो तुम्ही आपल्या बंधूवरती प्रीती करा, ही मी तुम्हाला आज्ञा देतो. आम्ही आज्ञा पाळणारे लोक आहोत का? आणि जर आम्ही आज्ञा पाळत नाही
तर आम्ही कोणत्या प्रकारचे, कोणते विश्वासणारे आहोत? फक्त दर रविवारी चर्चला जाऊन काही होणार नाही प्रियांनो. मार्क शुभवर्तमानाच्या 13व्या अध्यायामध्ये याच गोष्टी तिथे सांगण्यात आल्यात. 5व्या वचनापासून पुढे येशू त्यांना म्हणू लागला, तुम्हाला कोणी फसू नये म्हणून सावध राहा. पुष्कळ लोक माझ्या नावाने येऊन मीच तो आहे असे म्हणून पुष्कळांची फसगत करतील. आणखी तुम्ही लढाईविषयी ऐकाल व लढायांच्या अफवा ऐकाल तेव्हा घाबरू नका. या गोष्टी होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्याने शेवट होणार नाही. कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी भूमिकंप होतील व दुष्काळ पडतील. हा तर वेदनांचा प्रारंभ होय. मार्कने पण त्याच गोष्टी मार्क केलेल्या आहेत, त्याच गोष्टी त्याने देखील लिहिलेल्या आहेत. आणि प्रियांनो, आम्हाला हे लक्षात घ्यायचंय की शेवटच्या काळामध्ये आम्ही आहोत. लढायांच्या अफवा आम्ही ऐकत आहोत. आम्ही युक्रेन आणि रशियाचं युद्ध पाहत आहोत. अमेरिका, इराण, रशिया आणि अरब कंट्रीजमध्ये चालू असणारे युद्ध आम्ही पाहत आहोत. चीन तैवानवरती ज्या प्रकारे हल्ला करायचा विचार करतोय त्या गोष्टी आम्हाला माहीत आहेत. साऊथ कोरिया, नॉर्थ कोरियाची युद्ध आम्हाला माहीत आहेत. प्रियांनो, या सगळ्या गोष्टी आम्ही पाहत असताना आम्ही देवावरती प्रीती करणारे आहोत का? आम्ही शेवटच्या काळासाठी, रॅप्चरसाठी आम्ही तयार आहोत का? या गोष्टींचा आज आम्हाला विशेषतः विचार करायचा. आणि बायबल आम्हाला इथं असं सांगतं की आम्ही शेवटपर्यंत टिकून राहणारे लोक आहोत का? आम्ही त्या ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये टिकून राहणारे लोक आहोत काय? आम्हाला आज विचार करायची गरज आहे. पुढे बायबल आम्हाला इथं असं सांगतं, मार्क शुभवर्तमानात 13व्या अध्यायात 9व्या वचनामध्ये, तुम्ही आपणाला सांभाळा, कारण ते तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, सभास्थानांमध्ये तुम्हाला मार देतील आणि सुभेदार व राजे यांच्या पुढे तुम्ही साक्ष द्यावी, म्हणून तुम्हाला माझ्या करता त्याच्या समोर उभे राहावे लागेल. प्रेज द लॉर्ड. काय आम्ही या गोष्टींसाठी तयार आहोत काय? आम्ही फक्त रविवारच्या दिवशी चर्चमध्ये जाऊन 2-4 गाणे गाऊन घरी जाऊन मस्त झोपून घेणारे लोक आहोत का? आम्हाला देवासाठी उभं राहण्याची गरज आहे. आम्हाला शेवटपर्यंत टिकून राहण्याची गरज आहे असं बायबल आम्हाला सांगतं. 13व्या अध्यायात 12वं वचन आम्हाला म्हणतं की तेव्हा भाऊ आपल्या भावाला व बाप आपल्या मुलाला ठार मारण्याकरता धरून देईल आणि मुले आपल्या आई बापांवर उठतील व त्यांचा प्राणघात करवतील. बापरे, शेवटच्या काळातल्या या गोष्टी तुम्ही अनुभव घेताय का? आम्ही त्या अनुभवातून चाललेलो आहोत. हालेलुया. तेव्हा भाऊ आपल्या भावाला व बाप आपल्या मुलाला ठार मारण्याकरता धरून देईल आणि मुले आपल्या आई बापावर उठतील व त्यांचा प्राणघात करवतील आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील. का आमचा द्वेष केला जातोय? कारण आम्ही त्या जिवंत देवाचं नाव धारण केलंय. हालेलुया. आम्ही त्या येशू ख्रिस्ताला परिधान केलंय. आम्ही त्या येशूवरती विश्वास ठेवलाय आणि म्हणून लोक आमचा द्वेष करतील. परंतु जो शेवटपर्यंत टिकाव धरून राहील तोच तारला जाईल असं बायबल इथे सांगते. काय आम्ही शेवटपर्यंत टिकणारे लोक आहोत का? आम्ही शेवटपर्यंत टिकून राहण्याचा प्रयत्न करणारे लोक आहोत का? आजचा मेसेज मी खूप मोठा जास्त काय मी बोलणार नाही, परंतु काय आम्ही शेवटपर्यंत टिकून राहणारे लोक आहोत काय? साधू सुंदर सिंगच्या जीवनाविषयीची जर साक्ष तुम्ही ऐकलेली असेल, तुम्हाला माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे. परंतु ज्यांना माहीत नाही त्यांनी साधू सुंदर सिंगचं एखादं पुस्तक वाचावं आणि त्याच्या जीवनामध्ये ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला साक्षात्कार दिलाय, ज्यावेळेस त्याचा एन्काउंटर झालाय प्रभू येशू ख्रिस्ता संगती, ज्या वेळेला त्याची समोरासमोर भेट झाली आणि जेव्हा येशूने त्याला पाचारण केलंय त्यानंतरचं त्याचं जर जीवन पाहिलं तर प्रियांनो, आम्हाला पाहायला मिळतं की त्याने ख्रिस्तासाठी सगळं काही सोडलं. त्याचं ऐश्वर्य, त्याची संपत्ती, त्याच्याकडे होतं नव्हतं ते सगळं, त्याचे सगळे नाते संबंध तुटले. आई बापांनी घरातून त्याला बाहेर काढलं, सगळ्या प्रॉपर्टीतून त्याला बेदखल करण्यात आलं आणि प्रियांनो, संपूर्ण हिमाचल प्रदेश तुडवत, त्या बर्फाला तुडवत तिबेटमध्ये जाऊन सुवार्ता सांगणारा हा साधू सुंदर सिंग, येशूसाठी स्वतःला वाहून घेणारा साधू सुंदर सिंग, येशूसाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान करणारा. फक्त तो एकटाच नाही, असे खूप आहेत
आम्ही 12 शिष्य पाहतो, आम्ही देवाच्या सेवकांची नावं घ्यायला सुरुवात केली तर प्रियांनो वेळ फार कमी पडेल. खूप देवाचे सेवक आहेत ज्यांनी स्वतःचं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित केले. काय आम्ही त्या देवासाठी शेवटपर्यंत टिकून राहणारे लोक आहोत? आम्हाला प्रीतीमध्ये टिकून राहायचंय. हा मोठा मुद्दा आहे आजचा. बायबल आम्हाला असं सांगते की भाऊ आपल्या भावाला मारायला उठणार आहे, बाप आपल्या मुलाला धरून देणार आहे. द्वेष किती मोठ्या प्रमाणात असेल तुम्ही कल्पना करू शकता काय? बायबल आम्हाला असंही सांगते की जेव्हा जिथं दोघी जणी असतील, दळण करत असतील, त्यांच्यातली एकच उचलली जाईल. शेतात 2 जण काम करत असतील, त्यांच्यातलं एकच उचलला जाईल. प्रभू येशू ख्रिस्त वैभव आणि रॅप्चरच्या वेळेसाठी काय आम्ही तयारी केलेली आहे का? आम्हाला 10 कुमारिका माहीत आहेत, त्यातल्या 5च शहाण्या ठरल्यात, 5 मूर्ख ठरल्यात. आम्ही शेवटच्या काळाविषयी पाहत आहोत. शेवटच्या काळामध्ये प्रीती थंडावणार आहेत. शेवटच्या काळाची चिन्ह पूर्ण होताना दिसत आहेत. काय आम्ही त्याच्यासाठी तयारी केली का? आम्ही शेवटच्या काळामध्ये टिकून राहणारे लोक आहोत. काय ती प्रीती आमच्यामध्ये आहे का? आम्हाला माहित आहे, पहिले कोरिन्थीय पत्राच्या 13व्या अध्यायात गेलात तर प्रीतीविषयी भरपूर काय सांगण्यात आले. आमच्या जीवनामध्ये त्यातली कुठली प्रीती आहे का? आज थोडस तपासा स्वतःला. का आम्ही द्वेष करणारे आहोत एकमेकांचा? आम्ही एकमेकांशी लबाडी करणारे आहोत, एकमेकांना फसवणारे, चिटिंग करणारे. आम्ही एकमेकांचा विश्वासघात करणारे लोक आहोत. प्रियांनो, अजूनही वेळ गेलेली नाही. प्रेषितांची कृत्य 17वा अध्याय 30वा वचन असं सांगते की पश्चाताप करा अशी तो सगळ्यांना आज्ञा देत आहे. पश्चाताप करा. पुन्हा एकदा तुमचं मन बदला. पुन्हा एकदा या शेवटच्या काळामध्ये संधी आहे अजून, तोपर्यंतच. वेळ गेलेली नाही तोपर्यंतच. कारण प्रभू येशू ख्रिस्त वैभवाने येणार आहे. मार्क वर्तमानाच्या 13व्या अध्याय 26व्या वचनामध्ये सांगितले, तेव्हा मनुष्याचा पुत्र मोठ्या पराक्रमाने व वैभवाने मेघारूढ होऊन येत असलेल्या दृष्टीस पडेल. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त मोठ्या वैभवाने येत आहे. हालेलुया. मोठ्या पराक्रमाने तो येत आहे. सुमारे 2025 वर्षापूर्वी तो या जगात आला, तुमच्या माझ्या पापांसाठी मरण पावला. 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठला, तो स्वर्गात गेला आणि तो आज तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे. पण खूप लवकर ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना घेऊन जाण्यासाठी तो मोठ्या वैभवाने आणि मोठ्या पराक्रमाने तो येत आहे. काय आम्ही तयारी करणार आहोत काय? काय आम्ही पश्चाताप करायला तयार आहोत का? काय आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवायला तयार आहोत का? काय आम्ही त्याच्या अधिक जवळ जायला तयार आहोत काय? आम्हाला आज विचार करायची गरज आहे. आम्ही तयार आहोत का? हालेलुया. आम्ही तयार आहोत काय? त्या रॅप्चरमध्ये उचलले जाण्याची आमची तयारी आहे का? आम्ही येशूवरती विश्वासच यासाठी ठेवलाय की आम्हाला मरणानंतरची खात्री आहे की आमच्या मरणानंतर आमचा हा देह मातीचा मातीला जाऊन मिळेल, परंतु त्यानंतर आमच्या आत्म्यासाठी सार्वकालिक जीवन आहे. एक अद्भुत जीवन, एक अनंत काळचं जीवन आम्ही जगणार आहोत. आणि त्याच विश्वासाने आम्ही येशूवरती विश्वास ठेवलेला आहे. हालेलुया. तीच एक मोठी आशा आमच्या जीवनामध्ये आहे. येशूच्या पुनरुत्थानाच्या दिवशी मी त्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. अनेकांच्या कबरा आहेत, परंतु येशूची कबर मात्र रिकामी आहे. हालेलुया. आणि येशू आज स्वर्गीय स्थानामध्ये आहे आणि तो खूप लवकर पुन्हा एकदा नव्याने येत आहे. त्याच्या येण्यासाठी आम्ही तयारी करणार आहोत का? काय करायचं आहे आम्हाला नेमकं? काय मागतो परमेश्वर तुमच्याकडे? मिखा 6:8 मध्ये तो असं म्हणतो की परमेश्वर तुमच्या जवळ काय मागतो? नीतीने वागणे, आवडीने दया करणे आणि परमेश्वराच्या समागमे राहणे. याच्यापेक्षा परमेश्वर तुमच्याकडे मागतो तरी काय? काय हवंय त्या जिवंत देवाला? नीतीने वागणे, नीतिमत्ता. आमची नीतिमत्ता बिघडलेल्या अवस्थेत आहे का? प्रियांनो, या जगामध्ये परिपूर्ण कोणीच नाही. आम्ही सगळेजण चुकणारे आहोत, पडणारे आहोत.
क्षणाक्षणाला आमच्याकडून कुठेतरी चुका पाप अपराध होत राहतात, आमच्या बघण्याद्वारे, दिसण्याद्वारे, बोलण्याद्वारे. परंतु आम्हाला पश्चाताप करायचा आहे. आम्हाला सातत्याने त्या जिवंत देवाकडे पश्चाताप करायचा आहे, प्रभूकडे क्षमा मागायची आणि त्या चुकांमधून, त्या पापांमधून स्वतःला सुधरून आम्हाला त्या देवाच्या चरणामध्ये राहायला शिकायचं. स्तोत्र 84 मध्ये स्तोत्रकर्ता असं म्हणतो की मला परमेश्वराच्या मंदिरामध्ये राहून, स्तोत्र 27 मध्ये माझ्या अंदाजे तो असं म्हणतो की मला परमेश्वराच्या मंदिरात राहून त्याचं मनोहर रूप निहाळत राहायचं. प्रियांनो, आम्ही देवाला कशा प्रकारे पाहत आहोत? फक्त गरज लागल्यावरच आम्ही देवाकडे येतोय का? आज आम्हाला थोडासा बदल घडवायची गरज आहे. आज आमच्या जीवनात आम्हाला थोडासा बदल घडवायची गरज आहे. आम्हाला देवाच्या जवळ येण्याची गरज आहे. आम्हाला देवाच्या जवळ यायचंय. आम्हाला देवाला हाक मारायची. इर्मया 33:3 मध्ये तो म्हणतो, तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन आणि तुला ठाऊक नाहीत अशा गुज आणि गहन गोष्टी मी तुला प्रगट करेन. तो देव सामर्थ्याने भरलेला देव आहे. तो देव प्रीतिमय देव आहे. त्याने त्याची प्रीती पूर्ण केली. आता हा वेळ आमची आहे. आज बायबल आम्हाला असंही म्हणतं, जो दिसणाऱ्या भावावरती प्रीती करू शकत नाही तो न दिसणाऱ्या देवावरती काय प्रीती करेल. त्यामुळे दिसणारे जे आहेत, जे संगतीचे आहेत, जे शेजारी आहेत, त्यांच्यावरती आम्ही प्रीती करायला शिकूया. आणि जर तुमच्यातली प्रीती थंड झाली असेल तर तुम्ही समजून घ्या की तुम्ही देवापासून नाहीत. जे देवापासून आहेत तेच देवाच्या लोकांवर, देवावरती प्रीती करणारे असतील. जे देवापासून नाही त्यांची प्रीती संपली. संबंध तोडून टाकणं हे देवाच्या लोकांचं काम नाही. आम्ही देवाचे लोक आहोत, देवावरती विश्वास ठेवलाय असं म्हणतो, आम्ही येशू येशू करतो, आम्ही मिटिंगा ठेवतो, आम्ही घरात भजनं ठेवतो, आम्ही भजनं अटेंड करायला जातो, आम्ही दुनियादारी सगळं करतो, परंतु आम्हाला प्रीतीच करता येत नाही. आणि जर ती प्रीती आमच्यामध्ये नसेल, प्रियांनो, हरकत नाही, आम्ही चुकलो असेल, परंतु गरज आहे क्षमा मागायची. गरज आहे पुन्हा एकदा नव्याने परमेश्वराला समर्पण करायची. गरज आहे आम्हाला एकमेकांवरती दया, प्रीती, प्रेम, ममता या गोष्टी प्रगट करायची. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मला दया हवी, यज्ञ नको. या गोष्टी जर तुम्हाला समजल्या असेल तर किती बरं झालं असतं. काय हवंय परमेश्वराला? त्याला दया करणाऱ्या लोकांची गरज आहे. मत्ते शुभवर्तमानात सांगितलंय, जे दयाळू ते धन्य. 5वा अध्याय 7वं वचन. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. जे दयाळू आहेत ना तेच धन्य आहेत, तेच आशीर्वादित आहेत, कारण त्यांच्यावरतीच दया केली जाईल. जे क्रूर आहेत, जे द्वेष करणारे आहेत, त्यांच्यावरती दया केली जाणार नाही. हालेलुया. जे लबाडी करणारे आहेत, बायबल आम्हाला प्रकटीकरणाच्या 22व्या अध्यायात एक वचन अतिशय स्पष्ट सांगतं. 22:11 आणि 12. दुराचारी माणूस दुराचार करीत राहो, मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करीत राहो, नीतिमान माणूस नैतिक आचरण करीत राहो, पवित्र चरणी माणूस स्वतःला पवित्र करीत राहो. ज्याला जसं वागायचं त्यांनी तसं वागावं. दुराचारी माणूस दुराचार करीत राहो. काय त्याला वाईट आचरण करायचं त्याचं त्यांनी करत राहो. मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करीत राहो, नीतिमान माणूस नैतिक आचरण करीत राहो आणि पवित्र चरणी माणूस स्वतःला पवित्र करीत राहो. प्रेज द लॉर्ड. 12वं वचन असं म्हणतं, पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याचे त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. मी अल्फा व ओमेगा म्हणजे पहिला व शेवटला, आदि व अंत असा आहे. प्रत्येकासाठी माझ्याजवळ वेतन आहे असं प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगतो. त्याच्या जवळ आहे. तो न्याय करण्यासाठी खूप लवकर येत आहे. तो त्याच्या लोकांना घेऊन जाण्यासाठी खूप लवकर येत आहे. आम्ही शेवटच्या काळातल्या चिन्हांविषयी पाहत आहोत. तुम्ही कोणी प्रगटीकरण वाचलंय का? कधी अभ्यास केलाय का? नसेल तर थोडासा सुरुवात करा अभ्यास करायला.
देवाच्या वचनांचा आम्हाला अभ्यास करता आला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं अतिशय जवळ आलेलं आहे आणि काय आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत काय, आज आम्हाला आमच्या जीवनात विचार करायचा आहे. आणि जर आम्ही तयार नसेल तर आज पुन्हा एकदा गरज आहे पश्चातापाची. आज गरज आहे पुन्हा एकदा आम्हाला त्याच्या जवळ येण्याची. गरज आहे पुन्हा एकदा आम्हाला त्याला हाक मारायची. गरज आहे आज पुन्हा एकदा आम्हाला स्वतःला त्याला समर्पण करायची. या थांबूया आपण इथे, आपण छोटीशी प्रार्थना करूया, स्वतःचं समर्पण आपण त्याला करूया आणि त्याला म्हणूया, माझ्या देवा आज तू पुन्हा एकदा मला क्षमा कर. आणि ती प्रीती जी त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यावरती केली स्वतःचा जीव देऊन, ती प्रीती आम्हाला एकमेकांवरती करायला शिकव. त्या प्रीतीमध्ये तू आम्हाला बांध, अशी आपण त्या परमेश्वराकडे प्रार्थना करूया. धन्यवाद म्हणतो जिवंत देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सर्व गौरव तुला देत, तुझ्या दयासना पुढे येतो. परमेश्वरा आजच्या सुंदर वचनांबद्दल तुला धन्यवाद म्हणतो. जे काही तू शिकवत आहेस त्याबद्दल तुला गौरव देतो. या वचनांच्या द्वारे तू आमची मनं, आमचे हृदय, आमचे अंतःकरण बदलून टाक. परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्त वैभवाने येण्याची दिवस जवळ आलेले असताना, परमेश्वर पित्या ती वेळ जवळ आलेली असताना आम्हाला स्वतःला प्रिपेअर करता येऊ देत. परमेश्वरा आम्हाला स्वतःला तयारी करता येऊ देत. आणि परमेश्वर पित्या आमच्या जीवनाचं तू नवीनीकरण कर. आमच्यामधला परमेश्वर पित्या ते द्वेषाची भावना, तो राग, परमेश्वर पित्या आमच्यामध्ये असणारे त्या नको असणाऱ्या त्या गोष्टी तू येशूच्या नावामध्ये दूर कर. परमेश्वरा आमच्यातली लबाडी तू काढून टाक. आणि परमेश्वरा आम्हाला शुद्ध हृदय दे, स्थिर असं अंतःकरण तू आम्हाला दे आणि तुझ्या जवळ राहणारं जीवन तू आम्हाला दे. हीच आज तुला विनंती आणि प्रार्थना करतो. परमेश्वरा तुझं वचन सांगतो, जो शेवटपर्यंत टिकून राहील तो तरेल. होय परमेश्वर, आम्ही शेवटच्या दिवसांमध्ये पाहत आहोत एकमेकांसंगती केली जाणारी लबाडी, एकमेकांना धरून दिलं जात आहे. परमेश्वरा एकमेकांवरती उठलेले आहेत. परमेश्वर पित्या होय जिवंत देवा, एकमेकांचा द्वेष केला जातो, एकमेकांची निंदा केली जाते, एकमेकांना मारहाण केली जाते. परमेश्वरा अशा प्रकारचे जे आजचे दिवस आहेत परमेश्वरा, हे तुझ्या वचनाप्रमाणे आहेत. आणि तिथं सांगितले की अनिती वाढल्यामुळे प्रीती थंडावलेली आहे. होय परमेश्वरा, मी तुला आज विनंती करतो, आमच्यातली प्रीती थंड होऊ देऊ नकोस माझ्या देवा. आम्हाला तुझ्या प्रीतीमध्ये चालायला शिकव आणि त्या प्रीतीमध्ये तू आम्हाला बांध. परमेश्वर पित्या तुझी प्रीती आमच्या जीवनात असू देत. जो कळवळा येशूच्या जीवनामध्ये होता लोकांच्या प्रती, तो कळवळा आमच्यातील प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू निर्माण कर. आणि त्या ख्रिस्ताचं हृदय तू आम्हाला दे परमेश्वरा. त्या ख्रिस्तासारखं हृदय तू आम्हाला दे परमेश्वरा, जेणेकरून आम्हाला इतरांविषयी कळवळा असेल, आम्ही इतरांसाठी प्रार्थना करू आणि परमेश्वरा अनेकांची जीवनं बदलली जातील, अशी दयाकृपा तू आमच्या जीवनांमध्ये कर. ओय माझ्या देवा, आज पुन्हा एकदा तू आमचा ताबा घे, आमचं सहाय्य कर. हा व्हिडिओ पाहणाऱ्या ऐकणाऱ्या प्रत्येकाचं जीवन तू आज बदल परमेश्वरा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य कर. प्रत्येकाला आपापल्या चुकांची, पापांची, अपराधांची तुझ्याकडे क्षमा मागता येऊ देत. प्रत्येकाला पश्चातापी हृदय दे. आणि परमेश्वरा तुझ्या अधिक जवळ येण्यासाठी लागणारं सगळ्या प्रकारचं ज्ञान, बुद्धी, शक्ती, सामर्थ्य तू प्रत्येकाला पुरव, अशी तुला नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनातले सगळे प्रश्न, समस्या, अडीअडचणी, संकट, सगळ्या प्रकारचे रोग, आजार, विकार मी आज येशूच्या नावामध्ये बांधून टाकतो. तू प्रत्येकाला अद्भुतरित्या आशीर्वादित कर आणि तुझ्या गौरवासाठी तू प्रत्येकाला तयार कर. हीच नम्रतेची विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली, म्हणून तो ऐक पित्या. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. प्रभू येशू ख्रिस्त येण्याचे दिवस जवळ आलेले असताना अधिक प्रार्थना करायचा प्रयत्न करा. देवाचं वचन वाचत राहा, सातत्याने त्याच्यावर चिंतन करा, मनन करा आणि देवाच्या इच्छेप्रमाणे जगायचा प्रयत्न करूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल. काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. थँक्यू.